जय भीम नवबुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार कमिटीवर बिगर बौद्धांनी केलेल्या अतिक्रमण विरोधात बुद्धगया येथे सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाच्या समर्थनार्थ चंद्रपुरात भव्य मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला असून बुद्धगया येथील महाबोधी महाविहार कमिटीवर फक्त बौद्ध धर्मीय लोकच असायला हवेत म्हणून बिहार सरकारने लागू केलेला BTMC ॲक्ट 1949 घटनाबाह्य आणि राज्यघटनेतील तरतुदीच्या विरुद्ध असल्याने सदर कायदा रद्द करण्यात यावा या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा व आंबेडकरी संघटनेच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे। मागण्या अशा आहेत जे महाबोधी महाविहार मध्ये जी 9 लोकांचं मंडळ आहे त्याच्यात 4 बौद्ध 4 हिंदू एक कलेक्टर हे ताबडतोब रद्द करण्यात यावं आणि पूर्ण मंडळात बौद्ध प्रतिनिधित्व बनवण्यात यावं। आणि दुसरी मागणी अशी आहे जो BT ॲक्ट 1949 आहे तो रद्द करून संविधानाप्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी ही आमची विशेष मागणी आहे। म्हणून आम्ही या सर्व मागण्या घेऊन इथे आम्ही आलेलो आहोत आणि हा मोर्चा इथून कलेक्टर कार्यालयावर धडकणार आहे। तर म्हणजे जे आंदोलन तिथे सुरू आहे बुद्धगयाला महाबोधी महाविहारमध्ये जे बनतेजी मागच्या 12 फेब्रुवारी पासून हे आंदोलन करत आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही चंद्रपूरहून 1 लाख रुपये पाठवणार आहोत आणि वेळोवेळी तो निधी आम्ही त्यांना देणार आहोत। त्याचं कारण असं आहे की हे आंदोलन कंटिन्यू चालू राहायला पाहिजे। जोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त होणार नाही तोपर्यंत हा आंदोलन चालू राहील। कोणताही निधी कमी पडू देणार नाही। अगर यांनी 3-4 महिन्यात अगर मुक्त केलं नाही तर आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू आणि त्यांच्या ताब्यातून महाबोधी महाविहार मुक्त करून आमच्या भंतेजींच्या हातात देऊ। एवढंच बोलतो। धन्यवाद। जय भीम जय भारत। दिसत आहे लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत, येत आहेत लोक आणि आमची प्रमुख मागणी हे आहे की बुद्धगया टेम्पल ॲक्ट जो आहे ज्याला BT ॲक्ट 1949 म्हणतात BT ॲक्ट रद्द करावा। कारण त्या BT ॲक्टमध्ये 4 बौद्ध 4 हिंदू आणि कलेक्टर सुद्धा हिंदू असावा असं त्या BT ॲक्टमध्ये नमूद केलेलं आहे। परंतु हिंदूंच्या मंदिरामध्ये हिंदूंचं व्यवस्थापन असते, ख्रिश्चनांच्या मंदिरामध्ये ख्रिश्चनांचं व्यवस्थापन असते, मुसलमानांच्या मस्जिदमध्ये त्यांचं मुसलमानांचं व्यवस्थापन असते, गुरुद्वारामध्ये शीख लोकांचं व्यवस्थापन असते। परंतु बौद्धांचं एकमेव आमचं श्रद्धास्थान असल्यानंतर सुद्धा तिथे हिंदूंचं व्यवस्थापन का असावं ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि ही आंतरराष्ट्रीय लढा झालेला आहे, हा काही भारतातील लढा नाही आहे। युनेस्कोनी मान्य केलेलं आहे की हे बौद्ध धरोहर आहे आणि ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं ही प्रमुख मागणी रेटून आज चंद्रपुरामध्ये
भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि मोर्चाची सुरुवात आता झालेली आहे। म्हणून आमची कलेक्टर साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन आम्ही तसेच करत आहोत की तुम्ही ही आमची रास्त मागणी। जम्मू आणि काश्मीरला गेलेले 31 पर्यटक आज अकोला जिल्ह्यात सुखरूप पोहोचले आहेत। हे 31 पर्यटक शुक्रवारी सुखरूप मुंबईत पोहोचले आणि ते शनिवारी अकोल्यात हुतात्मा चौक येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयटकच्या वतीने पोहोचल्यानंतर त्यांचं स्वागत केलं। दरम्यान खासगी ट्रॅव्हल्सने मुंबई येथून ते अकोल्याकडे दुपारी 1 वाजता अकोल्यात दाखल झालेत। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसरण व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्यानंतर जिल्ह्यातही अनेकांना काळजी लागली होती। जठारपेठ येथील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्सने काश्मीर येथे यात्रा आयोजित केली होती। त्यानुसार अकोला, बुलढाणा व पुणे येथील 31 प्रवाशांना रेल्वेने घेऊन काश्मीर येथे पोहोचले होते। आता त्यांचा परतीचा प्रवास सुखकर होऊन ते अकोल्यात पोहोचले। दरम्यान हे पर्यटक श्रीनगरमधील डल नेक जवळ असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते। माझे खूप खूप आभार मानते फडणवीसांचे, मोदी साहेबांचे, जसं की आमदार खासदारांचे खूप आभार मानते की त्यांनी माझ्या दोन्ही मुली आणि माझ्या मिस्टरांना इथपर्यंत सुखरूप आणून आणि जे आमचे दुःखाचे तेवढेच आहे तेवढेच आनंदाचे आहे आणि असा प्रसंग कोणावर येऊ नये हेच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना। नाही, आता मोदींनी काहीतरी कारवाई केली पाहिजे, बहिष्कार टाकला पाहिजे त्यांच्या वस्तूवर, बहिष्कार। पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, 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 भारत माता की जय। डॉक्टर बी.आर. आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा कृष्णाई राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लॉंग मार्चचे प्रणेते माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे पार पडला। आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे माजी मंत्री संजय बनसोडे यांना राज्यस्तरीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। तसेच पत्रकारिता, शिक्षण, कामगार चळवळ योगदानासाठी प्रदीप नागापूरकर, पत्रकार व साहित्य क्षेत्रासाठी राम तरटे, फोटोग्राफी व ग्रामीण पत्रकारितेसाठी हाफिज घडीवाला, तर स्मृतिशेष मनोज गजभारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा प्रज्ञावंत विद्यार्थी पुरस्कार शीतल गोमस्कर यांना देण्यात आलाय। तसेच शासनाकडे गोदावरी नदीच्या काठावर बुद्धमूर्ती स्थापन करण्यासाठी 75 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करणारे मनपा आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांचा विशेष गौरव करण्यात आलाय। डोईफोडे यांच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी सन्मान स्वीकारला। या प्रसंगी विचारमंचावर माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, नामदार जयदीप कवाडे, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार भीमराव केराम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, बी.आर. आंबेडकर फाउंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब गजभारे, पूज्य भिक्खू डॉक्टर उपगुप्त महाथेरो, पूज्य भिक्खू पयाबोधी थेरो उपस्थित होते। कार्यक्रमाचे सुरेख नियोजन डॉक्टर बी.आर. आंबेडकर फाउंडेशनचे उपाध्यक्ष आकाश गजभारे यांनी केले होते। नांदेड आणि मराठवाड्यातील एक कर्तबगार नेते, कार्यकर्ते बापूरावजी गजभारे यांच्या नेतृत्वामध्ये डॉक्टर बी.आर. आंबेडकर फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे आज देखील कृष्णाई पुरस्काराचा वितरण समारंभ होता। सतत 23 वर्षापासून बापूरावजी गजभारे आणि त्यांचे चिरंजीव आकाश गजभारे हे कृष्णाई पुरस्काराच्या माध्यमातून समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे काही मान्यवर व्यक्ती त्याची निवड करून त्यांना पुरस्कार दिला जातो, त्याचा गौरव केला जातो। ही सातत्याने 23 वर्षापासून आपल्या आईचं नाव चिरंजीव व्हावं ही भावना ठेवून आईच्या नावानं कृष्णाई पुरस्कार दिला जातो।
आज या ठिकाणी एक विशेष बाब म्हणजे अशी की आमचे नेते भीमरावजी केराम, आमदार भीमरावजी केराम यांच्या अध्यक्षतेखाली आजचा कृष्णाई पुरस्कार सोहळा संपन्न झाला आणि राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार उदगीरचे संजयजी बनसोडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। सन्मानपत्र 25,000 रुपये रोख आणि पुष्पगुच्छ असे पुरस्कार सोहळा आज माजी मंत्री आणि विद्यमान आमदार संजयजी बनसोडे यांना देण्यात आला। या पुरस्कारामुळे समाजामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगली प्रेरणा मिळते आणि शेवटी हे सर्व कशाकरता करायचं, आई बापाचं ऋण तर आपल्यावर आहेच, पण ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचं ऋण देखील आपल्यावर आहे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानानुसार पेबॅक टू द सोसायटी समाजाने केलेले उपकार लक्षात घेऊन त्याची परतफेड समाजाला करणं हा त्यामागचा पवित्र हेतू आहे। आज तर डॉक्टर भगवान बुद्धाचा धम्म, ज्योतिबा फुले आहेत, शिवाजी महाराज आहेत, शाहू महाराज आहेत, यांनी जे जे काही समाजाला दिलं हा त्यांचा वारसा, थोर पुरुषांचा वारसा घेऊन आपण देखील समाजाप्रती काहीतरी उत्तरदायित्व आपलं पार पाडलं पाहिजे, आपली समाजातील जबाबदारी पार पाडली पाहिजे। ही भावना उराशी कवटाळून आपले दिवंगत मातोश्री कृष्णाईच्या नावानं हा पुरस्कार बापूरावजी गजभारे देत असतात। मी आकाश बापूराव गजभारे, संस्थेचा सचिव म्हणून डॉक्टर बी आर आंबेडकर फाउंडेशनतर्फे आपण मागील 23 वर्षापासून सातत्याने पत्रकारिता, कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार आणि समाजामध्ये राजकीय, सामाजिक, वैद्यकीय इतर विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार देऊन गौरविला जातो। यंदाही आपण 2025चं 23वे वर्ष आज हा सोहळा कृष्णाई पुरस्काराचा सोहळा संपन्न झालेला आहे। या ठिकाणी आजच्या या पुरस्कार सोहळ्याला आपण राज्याचे माजी मंत्री संजय भैया बनसोडे यांना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे। त्याचबरोबर कृष्णाई पत्रकारिता पुरस्कारात ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नागापूरकर, राम तरटेजी, हाफिज गडीवाला यांना आपण या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे। आणि मागील 2 वर्षापासून नव्याने सुरुवात केलेली मनोज गजभारे प्रज्ञावंत विद्यार्थी पुरस्कार या ठिकाणी आपण यंदा शीतल गोमस्कर या विद्यार्थिनीला आपण या ठिकाणी वितरित केलेलं आहे। आणि यंदाचं हे 23वे वर्ष पुरस्कार वितरणाचं होतं। आजच्या या कार्यक्रमाला अलोट अशी गर्दी नांदेडकरांनी प्रतिसाद दिला आणि अलोट अशी या कार्यक्रमाला गर्दी जमली। आजच्या या ठिकाणी एवढं बोलून अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे अधिवेशन नागपूर येथे पार पडले। या अधिवेशनात सोलापूर येथील वाल्मिकी समाजाचे खंबीर नेतृत्व बाली मंडेपू यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली। बाली मंडेपू हे नांदेड येथे आले असता त्यांच्या निवडीबद्दल नांदेड येथील सुरेश दादा गायकवाड मित्रमंडळाच्या वतीने शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुरेश दादा गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। या प्रसंगी ज्येष्ठ आंबेडकरी नेते PS गवळे, प्राध्यापक देवीदास मनोहरे, नंदकुमार बनसोडे, जनार्दन कवळे आदींनी बाली मंडेपू यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यात। देश पातळीवर 1964 साली सफाई कामगार संघटनेची स्थापना झाली। या सफाई कामगार संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर देशातील वाल्मिकी समाज हा
सहभागी होऊन या देशाची सेवा बजावत असतो. यावर्षी या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चरणसिंग टाक यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडियाचं अधिवेशन नागपूर येथे संपन्न झालं आणि त्यांच्याच प्रेरणेने 1964 पासून ते आजपर्यंत वाल्मिकी समाजातील मादगी समाजाला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली नव्हती. ती संधी माझे मित्र आणि आंबेडकरी चळवळीतील माझे सहकारी बाली मंडेपू यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आज सफाई कामगार संघटनेची महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी बाली मंडेपू यांना मिळालेली आहे. आणि ही बाली मंडेपू हे ऑल इंडियाचे जे अध्यक्ष आहेत चरणसिंग टाक त्यांच्या नेतृत्वाखाली या समाजाची उत्तमपणे सेवा करतील आणि या समाजाला प्रगतीच्या वाटेवरती नेतील, या समाजाला प्रगतिशील बनवतील. अंधश्रद्धा आणि जुनाट रूढी परंपरा यापासून या समाजाला प्रगतीच्या दिशेनं नेतील अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. बाली मंडेपू यांच्या भावी कारकिर्दीला आम्ही नांदेडच्या आंबेडकरवादी चळवळीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. मी आज प्रथमतः पूर्ण नांदेड जिल्ह्यातील व आंबेडकर चळवळीचे भाष्यकार आमचे नेते, महाराष्ट्राचे नेते सुरेशदादा गायकवाड मित्रपरिवार वतीने आज माझा कौटुंबिक जो सन्मान केला त्याबद्दल मी पूर्ण नांदेडकरांचा आणि दादांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. अंतःकरणाने मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. काल अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेची राष्ट्रीय जो कार्यकारिणी निवड झाली त्यामध्ये आमचे चरणसिंग टाक साहेब यांचा तिसऱ्यांदा त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना निवड झाली, त्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन. आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये एक अशी सफाई कामगारांची संघटना आहे जो शिखर संघटना आहे. त्या संघटनेचे नेतृत्व करताना आणि मला फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारावरती काम करण्याची संधी माननीय टाक साहेबांनी आणि जो इलेक्शन अधिकारी आहेत जयसिंग कचवा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कार्यकर्ते पदाधिकारी संपूर्ण जिल्ह्यातील जे कर्मचारी आहेत त्यांनी एकमताने माझी निवड करून त्यांनी मला काम करण्याची अधिक व्यापक प्रमाणे स्वरूपात काम करण्याची संधी दिली. 1964 पासून आज तक आहेत जो वाल्मिकी समाजाचाच अध्यक्ष होत होता, पण साहेबांनी हा एक छोटासा मादगी समाज म्हणून जो आंध्र आणि कर्नाटकमध्ये येऊन इथं वास्तव्य झाले आहे त्या समाजाला महाराष्ट्राची जनते आणि महाराष्ट्राची सफाई कामगारांची सेवा करण्याची संधी त्यांनी दिली. मी त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष आणि पूर्ण महाराष्ट्राच्या सफाई कामगारांच्या आणि पदाधिकाऱ्यांचा मी त्यांचा कृतज्ञता व्यक्त करतो. एवढंच बोलून मला 2 शब्द. पहिल्यांदा तर मी आमचे स्नेही आंबेडकरी चळवळीतील सहकारी बाली यांचं मी आपल्या सर्व नांदेडकरवासियांच्या वतीनं अंतःकरणपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. सफाई कामगार चळवळीमध्ये काम करत असताना खरं तर ह्या संघटनेमध्ये काम करणारे लोक दुसऱ्यांच्या घराची, रस्त्याची, शौचाची आणि जिथे घाण आहे त्याची साफसफाई करण्याचं काम करत असतात. पण या अशा लोकांच्या संघटनेचा प्रमुख म्हणून बाली मंडपू यांच्याकडून अपेक्षा आहे की या समाजामध्ये जी लोकांच्या डोक्यामध्ये जी काही मळमळ आहे, जे काही मळब आहे, जी काही अस्वच्छता आहे, जी घाण साचलेली आहे ती घाण दूर करण्याचं काम यांच्या माध्यमातून यापुढे झालं पाहिजे. कारण यांच्यावरती शाहू फुले आंबेडकरी चळवळीचे फार मोठे संस्कार आहे. बाली हे भारिप बहुजन महासंघापासून आंबेडकरी चळवळीमध्ये एकनिष्ठतेने काम करणारे कार्यकर्ते आहेत. आज या समाजाच्या संघटनेची पूर्णतः जबाबदारी महाराष्ट्राची त्यांच्यावरती पडलेली आहे. ही खूप मोठी जबाबदारी आहे. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या समाजाला, त्यांच्या समाजाचा आर्थिक, सामाजिक, नैतिक स्तर उंचावण्याचं काम करावं. चरणसिंग टाक साहेब
यांचं सुद्धा खूप खूप मोठं काम आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ निश्चितपणे वृद्धिंगत होईल, मोठी होईल. लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या UPSC नागरी सेवा परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून त्यात नांदेडच्या आंबेडकर नगरातील आयुष राहुल कोकाटे या विद्यार्थ्याने अखिल भारतीय स्तरावर 513वा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल नांदेडच्या आंबेडकर नगरातील नागरिकांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात खासदार रवींद्र चव्हाण यांनी आयुष कोकाटे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. लॉर्ड बुद्धा टीव्हीशी बोलताना आयुष म्हणाला की मी माझ्या यशाचे श्रेय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माझे माता पिता यांना देत असून जिद्द व चिकाटीच्या बळावर आपण हवे ते यश संपादन करू शकतो असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी आंबेडकर नगर येथील रहिवासी प्रफुल्ल सावंत, माधवराव गोवंदे, प्राध्यापक देवीकुमार कांबळे, डॉक्टर गौतम सावते यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी सर्वप्रथम आयुष कोकाटे यांचे हार्दिक असे अभिनंदन करतो. नांदेड शहरासाठी, नांदेड जिल्ह्यासाठी एक मानाचा तुरा आज आयुषच्या निमित्तानं या ठिकाणी रोवला गेला असं मला वाटतं. आयुषनं खूप मेहनत घेतली, अभ्यास केला आणि केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये चांगल्या रँकमध्ये ते आयुष कोकाटे पास झालेले आहेत. निश्चितच आयुषच्या माध्यमातून आज या ठिकाणी सरकारला नवीन हिरा सापडलेला आहे आणि मी आशा व्यक्त करतो की पुढील सर्व्हिसमध्ये आयुषच्या कोकाटे यांच्या हातून एक चांगली कामं, सामान्य लोकांची कामं, चांगली कामं, प्रशासनाची कामं होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. प्रथमतः तर मी आयुष राहुल कोकाटे याचं खूप अभिनंदन करतो, त्याला शुभेच्छा देतो. कारण आंबेडकर नगरसारख्या वस्तीमध्ये राहून त्यांनी, त्यांच्या वडिलांनी जे काही पुढे जाण्यासाठी शिक्षणाकडे जे लक्ष दिलं आणि त्या माध्यमातून ते आज देशातली सर्वात मोठी केंद्रीय आयोगाची जी परीक्षा UPSC ती 513व्या क्रमांकाने पास होऊन त्यांनी आज नांदेडचंच, आंबेडकर नगरचं नव्हे तर नांदेडचं नाक त्यांनी राखलेलं आहे आणि त्या गोष्टीचे आम्हा सर्वांना अभिमान आहे आणि म्हणून मी परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. त्यांचं खूप खूप आभार इथे आल्याबद्दल आणि मला शुभेच्छा दिल्याबद्दल. मी सरांची जशी अपेक्षा आहे तसं मी प्रयत्न करेल की ज्या ज्या माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत गव्हर्नमेंट आणि कॉन्स्टिट्यूशननी मला दिलेल्या, ते मी सर्व माझ्या कॅपॅसिटी अनुसार सगळ्यात चांगलंपणे पार पाडायचा प्रयत्न करेल आणि सर्व गोरगरिबांना होत करू, मुलांना ट्राय करेल की ते पण अजून जास्त माझ्यासारखं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यावं आणि जेणेकरून आपला पूर्ण समाज पुढे जाईल, आपला पूर्ण देश पुढे जाईल आणि एक आपण विकसित राष्ट्र म्हणून लवकरात लवकर पुढे येऊ. सर, दररोज 8 ते 10 तास अभ्यास आणि नियमितपणे टेस्ट्स आणि रिव्हिजन हे खूप महत्त्वाचं आहे. सर्वात जास्त की सोशल मीडियापासून लांब राहणं आणि जे पण आपले कोचिंग क्लासेस आहेत त्याचा वापर न करता यूट्यूब आणि हे जे पण फ्री रिसोर्सेस इंटरनेटवरती अवेलेबल होते त्यांचा चांगल्यापणे वापर केला, वेळेचा सदुपयोग केला, याच्यामुळे मला वाटतं सर हे यश लाभलं मला. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी,
मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. नुकताच काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांसाठी बुलढाण्यातील जिजामाता प्रेक्षागार समोर आयोजित सभेच्या सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हल्ल्यातील बळींना आदरांजली वाहताना उपस्थित सर्वांनी 2 मिनिटांचे मौन पाळले आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या. यानंतर शिवसेनेच्या जन आभार यात्रेअंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भव्य जाहीर सभेत बुलढाणा वासियांशी थेट संवाद साधला. मी देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही टीम म्हणून काम केलं. मला आठवत आहे सुरुवातीला मी आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही कुठला निर्णय घेतला असेल तर तो शेतकऱ्यांच्या सिंचनाचा, शेतकऱ्यांच्या पाण्याचा, या विदर्भ मराठवाड्याच्या दुष्काळाचा विषय घेतला. कारण खरं म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात गुलाबराव आणि संजय इकडे आहे, या ठिकाणी सिंचनाच्या प्रकल्पांना किती प्रकल्पांना मान्यता दिली होती? फक्त 4 प्रकल्पांना मान्यता दिली होती. परंतु गेल्या 2.5 वर्षाच्या महायुतीच्या सरकारमध्ये मला सांगायला अभिमान आणि समाधान वाटतं की आपण 150 प्रकल्पांना मान्यता दिली. 150 प्रकल्पांना. निधी किती दिला तो मला माहीतच नाहीये. प्रत्येकाला संजय आता त्यांचा हिशोब काढला तर खरं म्हणजे माझ्याकडे पत्र यायची, मी त्याच्यावर सही करायचो आणि त्या आमदाराला, खासदाराला निधी त्यांच्या मतदारसंघात मिळायचा. खरं म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार आपलं होतं. सर्वसामान्यांसाठी आपण या महाराष्ट्रामध्ये सरकार बनवलं. मगाशी गुलाबरावांनी सांगितलं, प्रतापरावांनी सांगितलं, संजयने सांगितलं की जो उठाव केला आपण, तो उठाव करण्याची हिम्मत आणि धाडस या एकनाथ शिंदेने दाखवलं. कारण शिवसेनेचं होणारं खच्चीकरण, शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप ज्यांनी केलं आणि धनुष्यबाण आणि शिवसेना वाचवण्याचं, सोडवण्याचं काम या तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. आणि त्यावेळेस लोक म्हणत होते, विरोधक म्हणत होते, उबाटा म्हणत होते, गेलेला एकही आमदार निवडून येऊ देणार नाही. परंतु गेले होते 40 आणि निवडून आले 60. आम्ही 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. त्यांनी 100 जागा लढवून 2.5 वर्ष आरोपांचा कीस पाडला. परंतु 100 जागा लढवून 20 जागा जिंकल्या आणि गुलाबरावांनी सांगितलं 7 जागा 8 जागा आपल्या अगदी किरकोळ मताने पडल्या. मग मला सांगा, तुम्ही म्हणाला होतात की न्यायालयाने आमच्या विरोधात निकाल दिला, निवडणूक आयोगाने आमच्या विरोधात निकाल दिला, ईव्हीएमचा घोटाळा केला, आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. मग जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने या एकनाथ शिंदेवर, शिवसेनेवर, तुमच्यावर विश्वास ठेवून 60 आमदार निवडून दिले. मग खरी शिवसेना कुणाची? बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना कोणाची? धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना कोणाची? आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी शिवसेना कोणाची? याच्यावर शिक्कामोर्तब या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं. त्यासाठी मी तुमचे आभार मानायला आलो. आणि माझ्या लाडक्या बहिणी
यांनी तर चमत्कार केला. मगाशी गुलाबरावांनी सांगितलं. खरं म्हणजे लाडक्या भावांनी केला, लाडक्या बहिणींनी सांगितलं सगळ्यांना. यावेळेस बिलकुल दुसरं काय करायचं नाही. आणि म्हणून या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये देखील खोडा घालण्याचं काम केलं. कोर्टात गेले, विरोध केला, काय काय बोलले. तुम्ही काय भीक देताय का, तुम्ही काय विकत घेताय का, ही चुनावी जुमला आहे. पण माझ्या लाडक्या बहिणींना मी तेव्हा सांगितलं होतं, निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस सांगितलं होतं, ज्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातलाय त्यांना निवडणुकीमध्ये चांगला जोडा दाखवा. आणि तुम्ही तर चांगला जोडा दाखवला आणि चांगला वाजवला आणि 237 आमदार या महायुतीचे निवडून आले. पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. पण बाळासाहेब सांगायचे, नाव जाता कामा नये आणि त्यासाठी आपण काम करतोय. आणि म्हणून पद वर खाली होतात, परंतु मला अभिमान आहे, मला समाधान आहे की या सर्व पदांपेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्या पदापेक्षा मोठी आहे. लातूर लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न माजी खासदार प्राध्यापक डॉक्टर ॲडव्होकेट सुनील बळीराम गायकवाड यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल राष्ट्रीय रत्न समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अमरावती येथील कलाजीवन संस्थेच्या वतीने पुण्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित भव्य सोहळ्यात हा सन्मान देण्यात आला आहे. हे अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे समाजाला आपण देणं आहोत, समाजाचं काहीतरी आपलं देणं आहे या उद्देशाने समाजात जे चांगलं काम केलेले हिरे आहेत, रत्न आहेत, अशांना शोधून त्यांनी राष्ट्रीय रत्न पुरस्कार या ठिकाणी जीवनगौरव पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि विशेष म्हणजे कार्यक्रमाचे सगळे पाहुणे इथे उपस्थित आहेत. बहुतेक कार्यक्रमामध्ये आता मी बरेच कार्यक्रम करतो, कार्यक्रमाला जे निमंत्रित असतात ते अनुपस्थित असतात आणि एखादीच त्यातला निमंत्रित पाहुणा आणि त्यावेळी दुसरे पाहुणे असतात. परंतु आपण सगळे उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. खरं तर माणूस हा म्हणजे प्रतिभा नारी परिवर्तन संस्थान आयोजक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सामाजिक व शासकीय क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल संस्थेच्या वतीने दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय यशवंतभाऊ नडगम यांना युवा संघर्ष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री माननीय दत्ता मामा भरणे, कविताताई राजू मोहिते, अध्यक्ष प्रतिभा नारी परिवर्तन संस्था अनिल भाऊ हातागडे, संस्थापक अध्यक्ष लहुजी समता परिषद मान्य राजू मोहिते, संस्थापक अध्यक्ष प्रतिभा नारी परिवर्तन संस्था मान्य विष्णुभाऊ कसबे, लहुजी शक्ती सेना तसेच महिला व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करून माणगावच्या पवित्र भूमीतील माती संकलन करण्यात आले असून या पवित्र मातीचा उपयोग गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना दिली. मंत्री मुश्रीफ यांनी ऐतिहासिक माणगाव गावाला भेट दिली. त्यांचे स्वागत सरपंच राजू मगदूम व बौद्ध समाजाचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केले. माणगाव या ऐतिहासिक भूमीत राष्ट्रीय स्मारक होण्याबाबत मंत्रिमंडळात तातडीने बैठक लावण्याचे आश्वासन नामदार मुश्रीफ यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं संयुक्त महाराष्ट्राला स्थापना होऊन 65 वर्षे होत आहेत म्हणून अमृत कलश रथयात्रा काढण्याचं राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्लभाई पटेल यांनी हे संकल्पना केली आणि त्याप्रमाणे आज 25 तारखेला सकाळी 8 वाजून आम्ही पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीला वंदन करून आज ही आमची अमृत कलश यात्रा सुरू केली. कोल्हापूरला छत्रपती राजे शाहू महाराज असतील, करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन, ताराणी राणीसाहेबांचं रक्षण
हे घेऊन आज आम्ही माणगावच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये आलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज या माणगावमध्ये जी बहिष्कृत लोकांची परिषद घेऊन त्या काळामध्ये एक ऐतिहासिक काम केलेलं होतं आणि आपल्याला ही भूमी ही फार मोठी ऐतिहासिक भूमी आहे. त्याला आज आपण माती घेतलेली आहे आणि आपण संपूर्णपणानं 1, 2, 3 आणि 4 मेला आपण मुंबईच्या जांभुरी मैदानावर हा गौरव दिन करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्राच्या या जडणघडणीमध्ये, सामाजिक आणि समतेच्या जडणघडणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं जे केलेलं काम आहे कधी आम्ही विसरू शकत नाही. त्यांना वंदन करावं या निमित्ताने आम्ही इथं आलो. आपण सर्वांनी आमचं जे स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक आम्ही आभारी आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या बुलढाणा येथे जनतेचे आभार मानण्यासाठी येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर उबाटाच्या जयश्री शेळके यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शेतीसाठी पाणी मिळाले नाही म्हणून कैलास नागरे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. तसेच पीक विमा नाही, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नाही, तसेच बेरोजगारांना काम नाही. तुम्ही कसले आभार मानताय? तुमचा लोकप्रतिनिधी थोड्या मताने निवडून येत सभागृहात पाठवले तोच लोकप्रतिनिधी मतदारांना शिव्या देत आहे. तुम्ही कसले आभार मानताय? तुम्ही या राज्याची व राज्यातील जनतेची माफी मागावी. सर्व स्तरावर तुम्ही फेल ठरले आहात, अशी संतप्त प्रतिक्रिया उबाटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एसएनसी गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. खरं म्हणजे बुलढाणा जिल्हा हा राज्यातला 3ऱ्या क्रमांकाचा गरीब जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी युवा प्रगतिशील शेतकरी कैलास नागरे या आमच्या शेतकरी बांधवाने शेतीला पाणी देता येत नाही या कारणासाठी आत्महत्या केली. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरामध्ये आज शेतकरी कर्जमाफी मागताय, परंतु तुम्ही सांगताय की आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला तुम्ही भाव देऊ शकत नाही. तुम्ही शेतकऱ्यांना 2023-24चा जो पीक विमा दिलाय तो पण पीक विमा देत असताना त्या पीक विम्याची मदत ही शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळालेली नाही. एवढंच नाही तर आज अनेक युवा बेरोजगार हे बुलढाणा जिल्ह्यातील स्थलांतर करताय केवळ या ठिकाणी रोजगाराच्या कुठल्याही संधी उपलब्ध नाहीत म्हणून. आज प्राथमिक शिक्षण असेल किंवा आरोग्य व्यवस्था असेल ग्रामीण भागातली, या सगळ्यांची दयनीय अवस्था आहे. इतकी सगळी बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये दयनीय अवस्था असताना तुम्ही आभार कसले मानताय? तुम्ही तर या राज्यातील जनतेची, बुलढाण्यातील जनतेची माफी मागितली पाहिजे. तुमच्या लोकप्रतिनिधींना कमी मतांनी का होईना लोकांनी सभागृहात पाठवलं आणि हेच लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर लोकांना शिव्या देण्याचं काम करतात, मतदारांना शिव्या देतात. त्याच्यामुळे उपमुख्यमंत्री साहेब या बुलढाणा जिल्ह्यामध्ये येऊन जनतेचे आभार मानण्यापेक्षा माफी मागा. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. कोल्हापूर जिल्हा कागल तालुका नद्याळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. बाबासाहेबांच्या कार्याचे हातात फलक घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. गावातून निघालेल्या या शोभायात्रेत लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. बाबासाहेबांच्या रथाला महिलांनी मोठ्या संख्येने औक्षण व अभिवादन केले. सकाळच्या सत्रात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन लोकनियुक्त सरपंच मनीषा कांबळे, BR कांबळे, चंद्रशेखर कोरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धकांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुठे पाठवले एवढ्या पुढे घोषणा द्या. घोषणा असं करा. असं
छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की बोला रे बोला जय भीम बोला जय भीम बोला जय भीम बोला। बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आम्ही जो नंद्याळमध्ये जे फेरी काढून जो सोहळा साजरा करत आहोत याबद्दल मी प्रथमतः सर्वांचे आभारी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याचमुळे आज मी इथे 2 शब्द बोलू शकते। त्यांनी महिलांना जो अधिकार दिला त्या अधिकारामुळेच आज महिला सक्षम झालेल्या आहेत। आज राष्ट्रपती या पदावर देखील महिला गेल्या ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यामुळे। राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांची ख्याती आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार अभिनंदन। जय भीम। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा पद्धतीचा एक महान मंत्र बहुजन समाजाला देणारे महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे। ज्या बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये स्वतः झिजले आणि आमच्यासारख्या बहुजन समाजाला सजवलं। माणूस असूनसुद्धा ज्याला पाण्याला स्पर्श करता येत नव्हता, जे पाणी जनावरं, मांजरं किंवा कुत्री पीत होती, अशा प्रकारच्या पाण्याला स्पर्श करण्याचा सुद्धा अधिकार आमच्यासारख्या बहुजन समाजाला नव्हता। तो अधिकार या बाबासाहेबांनी आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे। संपूर्ण जगामध्ये जी काही आपल्या देशाची एक मोठी लोकशाही आहे ती बाबासाहेबांच्या राजघटनेमुळेच प्राप्त झालेली आहे। या राजघटनेनेच आम्हाला फार मोठे अधिकार दिलेले आहेत। त्यामुळेच मी आज या ठिकाणी चौकामध्ये उभा राहून सर्वांच्या समोर माझे विचार मांडू शकतो। मी माझे विचार लिखाणातून मांडू शकतो। माझ्यावरती झालेला अन्याय याला दाद मागण्याचा मला अधिकार प्राप्त केलेला आहे आणि त्यामुळेच आज या देशामध्ये संपूर्ण वेगवेगळ्या जाती धर्माचे जे काही लोक आहेत ते गुण्यागोविंदाने राहत आहेत। महिलांच्यासाठी असणारा जो काही वारसा हक्क असेल, काम करणाऱ्या महिलांच्यासाठी असणारी जी काय बालसंगोपनाची रजा आहे जी भर पगारी मिळते, अशा प्रकारचे महत्त्वाचे कायदे ज्यांनी आपल्या राजघटनेमध्ये निर्माण केले आणि संपूर्ण समाजाला एक माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिला, अशा प्रकारच्या या महामानवाला मी या त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन करतो। थांबतो। जय भीम, जय बुद्ध। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त व तथागत गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक व संगीतकार राहुल साठे यांचे बुद्ध भीम गीत कार्यक्रमाचे आयोजन येत्या 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता रामकृपा माडा कॉलनी, प्रतापनगर, उस्मानपुरा येथे आयोजित करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शुभांगी संजय शिंदे यांनी केले आहे। जय भीम, नमो बुद्धाय। मी शुभांगी संजय शिंदे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। येत्या 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता रामकृपा कॉलनी, म्हाडा, अपोजिट प्रतापनगर, उस्मानपुरा येथे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध रॉकस्टार व गायक व संगीतकार यांच्या भीमबुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। जय भीम, नमो बुद्धाय। सेंट्रल एव्हेन्यू येथील गांधी पुतळ्याजवळ 26 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता नागपूरमधील सर्व व्यापारी संघटनांच्या वतीने पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड व अमानुष हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या क्रूर घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी श्रद्धांजली व निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते। सभेला व्यापारी बंधू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी 2 मिनिटांचे मौन पाळून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली। सर्वांनी एकत्र येऊन दहशतवादाविरुद्ध आवाज उठवण्याचा आणि देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवण्याचा संकल्प केला। या प्रसंगी चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स, द होलसेल क्लॉथ अँड यार्न मर्चंट्स असोसिएशन, नवयुवक सराफा असोसिएशन, नागपूर सराफा असोसिएशन, द स्टेनलेस स्टील मर्चंट्स असोसिएशन, द हार्डवेअर डीलर्स असोसिएशन, द जगन्नाथ रोड मर्चंट्स असोसिएशन, द नागपूर होलसेल रेडीमेड गारमेंट्स अँड होजरी वेलफेअर असोसिएशन, द स्टोन मर्चंट्स असोसिएशन, घास बाजार असोसिएशन तसेच इतर अनेक व्यापारी संघटना सहभागी होत्या।
एक महिला छुट्टी मनाने अपने पति के साथ जम्मू कश्मीर गई थी, वो वापस लौटी तिरंगे में अपने पति के साथ। 22 अप्रैल 2025 को जम्मू कश्मीर के पहलगाम में जो कावड़ली एक्ट टेररिस्ट ने किया और आम जनता में जवानों के साथ आम जनता के ऊपर उनको मौत के घाट उतारा गया, इसका जो शहीद हुए इस घटना में उसे हम यहाँ पे श्रद्धांजलि देने के लिए पूरे व्यापारी भाई नागपुर के एसोसिएशन के पदाधिकारी यहाँ पे उपस्थित होके अपनी सॉलिडारिटी उनके साथ दर्शाने के लिए हम यहाँ पे उपस्थित हुए। और ये इंसिडेंट का हम ना सिर्फ निषेध कर रहे बल्कि हम प्राइम मिनिस्टर मोदी और अमित शाह जी और गवर्नमेंट से ये सरकार से ये हम डिमांड कर रहे हैं कि अब रिएक्शन मोड में नहीं, एक्शन मोड में और अटैक मोड में कार्य होना चाहिए। पीओके में घुस के पीओके जो ये पूरी टेररिज्म को वहाँ की जो पीओके जड़ है जहाँ पे पूरी प्लानिंग, फंडिंग और एग्जीक्यूशन वहाँ पे होता है, तो अब बहुत हो गया, अब सहन नहीं करेंगे। अब पीओके हमारा है, यही भारत की जनता का इरादा है। ये इरादा हम आज आप लोग के माध्यम से सरकार के पास पहुंचाना चाहते हैं और एक डिसाइसिव एक्शन सरकार ले। 140 करोड़ जनता अपना ट्रस्ट, अपना फेथ पीएम मोदी जी में रख रही है और उनको ये अपील कर रही है कि ये जो दहशतगर्दी की इंसिडेंट हुई है इसको एक एक का बदला लिया जाए और पीओके में घुस के उनकी पूरे टेरर कैंप को और उनके पूरे एरिया को ध्वस्त करके पीओके को हासिल करके पीओआई किया जाए, पाकिस्तान ऑक्यूपाइड इंडिया। पाकिस्तान मुर्दाबाद, 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 पाकिस्तान मुर्दाबाद। 22 तारीख की जो घटना हुई है कार्यक्रम में क्या करते हैं, निंदनीय है बहुत। और जिस प्रकार से जम्मू कश्मीर के इसमें मारा गया है लोगों को, ये जैसा कहते हैं कि धर्म की कोई जात नहीं होती, लेकिन जात पूछकर मारा गया है, ये बहुत ही निंदनीय है। कई जो लोगों को मारा गया है उनको हम श्रद्धांजलि देते हैं और पाकिस्तान शासन की जो है निंदा करते हैं और मोदी जी से निवेदन करते हैं आप आगे बढ़िए और जो आप कार्रवाई कर सकते हैं, जो भी आपको उचित लगे वो कार्रवाई कीजिए और इनको सबक सिखाइए। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।